हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आज म्हणजे 13 डिसेंबर 2025 रोजी नवोदयची जी काही परीक्षा झाली, त्या नवोदयच्या परीक्षेची जी काही उत्तरं आहेत त्यांचा एक अंदाज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लावणार आहोत आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर हा जो काही पेपर सेट आहे मराठीचा आहे, पहा मराठी माध्यमाचा, आणि याच्यामध्ये चाचणीचा जो काही सेट होता म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपरचा जो काही सेट आहे तर सी सेटचा आहे. त्याची उत्तरं काय असू शकतात त्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिला जो काही प्रश्न होता, या पहिल्या प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं, तर एक वेगळी आकृती शोधायची होती आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी. आता ते कशा पद्धतीने आहे पहा, पहिल्या बाकीच्या तीनही आकृत्यांमध्ये समान भाग तयार होतात, याच्यामध्ये होत नाही म्हणून. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 याचं उत्तर आहे 1 नंबर. आता हे 1 नंबर का आहे, कारण हे बाकीच्या 3 आकृत्या जर पाहिल्या तर या चौकोनाशी संबंधित आहे आणि पहिली आकृती मात्र त्रिकोणाशी संबंधित आहे, म्हणून आपण दुसऱ्याचं उत्तर 1 नंबरचा ए पर्याय देणार आहोत. त्यानंतर 3 नंबरच्या प्रश्नामध्ये पहा, याचं उत्तर असणार आहे डी. का? कारण बाकीचे जवळपास 90 अंशाचे कोण तयार होतात, 90 अंशाच्या जवळपास, आणि डी नंबरचा जो काही आहे तो मात्र विशाल कोण असल्याकारणाने आपण उत्तर देणार आहोत पर्याय क्रमांक डी. त्यानंतर खाली चौथ्या प्रश्नामध्ये पहा, या ठिकाणी या ज्या काही आकृत्या आहेत मिरर इमेज या ठिकाणी तयार होईल, यसची मात्र मिरर इमेज तयार होणार नाही, ती जशीच्या तशी राहते, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर पहा पाचवा प्रश्न. या पाचव्या प्रश्नामध्ये काय करायचं होतं, या ठिकाणी आपल्याला सेम आकृत्या शोधायच्या होत्या आणि जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये बारकाईने जर पाहिलं तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. सोपा प्रश्न असतो हा. त्यानंतर 6व्या प्रश्नाचं उत्तर, 6व्या प्रश्नामध्ये पहा, तर याचंही उत्तर असणार आहे बी. बी का? तर तो जो काही वरचा तुम्हाला झेंड्यासारखा आकार दिसेल तो खालच्या बाजूने आहे आणि खालच्या बाजूने देखील जे काही दोन त्रिकोण तयार होतात खाली, ते सुद्धा तुम्ही जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पहा 7 नंबर, या ठिकाणी एक एक रेष जर तुम्ही शोधली तर तुमच्या लक्षात येईल. 7व्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आहे सी. त्यानंतर 8वा जो काही प्रश्न आहे, या 8व्या प्रश्नामध्ये प्रत्येक चौकोनाचा संबंध या ठिकाणी तुम्ही घ्या. पहिल्या चौकोनामध्ये वरची बाजू रंगवलेली आहे, तिसऱ्यामध्ये रंगवलेली आहे, त्यानंतर उजव्या बाजूला उभी बाजू आणि दुसरी रंगवलेली आहे. खाली जर पाहिलं तिसऱ्या याच्यामध्ये डाव्या बाजूची आणि नंतर पुन्हा खालच्या बाजूची, असं जर पाहिलं तर 8चं उत्तर होईल सी. त्यानंतर 9वा प्रश्न. या 9व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर आकृती पूर्ण करायची असते आणि कोण तयार होत आहेत पहा, आईस्क्रीमच्या कोनसारखा आकार तुम्हाला दिसेल. तर हे जे आहेत हे कोण चौकोनाच्या मध्यभागी जाणं गरजेचं आहे, म्हणजे जवळ जाणं गरजेचं आहे आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे डी. त्याचबरोबर आता हे कुठं घडतं, एमध्ये पण घडतं आणि डीमध्ये पण घडतं, पण जी काही उजव्या बाजूची जी काही रेष आहे, कर्व लाईन आहे, ती कर्व लाईन आपल्याला डीमध्ये पाहायला मिळते, एमध्ये मात्र ती कर्व लाईन खालच्या बाजूने दिलेली आहे, म्हणून उत्तर असणार आहे डी. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी तुम्ही जर आकृती काढून घेतली तर हे उत्तर लगेच समजून जातात तुम्हाला, याचं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर 11 नंबरच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तुम्ही बारकाईने तर रंगवलेला भाग या ठिकाणी आकृती देखील काढलेली तुमच्या लक्षात येईल. मग अशी आकृती काढल्यानंतर कोणता भाग शिल्लक राहतो आहे, तर याचं उत्तर असणार आहे बी. 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आकृत्या काढून घ्यायच्या आहेत आणि आकृत्या काढल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जो काही कोण तयार होतो तो तयार होईल, आकृती तयार होईल सीमध्ये. 12 नंबरचे उत्तर असणार आहे सी. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला आकृतींचे जे काही क्रम आहे ते क्रम किंवा त्यांची जी काही जागा आहे ती जागा त्या ठिकाणी फिरवलेली पाहायला भेटते. तर कोणत्याही बाजूने तुम्ही गेलात, एक एक चिन्ह जर पाहिलं तुम्ही, ते जर कोणत्या बाजूने फिरवले हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल सर्व चिन्ह जे आहे ते डाव्या बाजूने फिरवलेले आहेत आणि असं करताना हा जो काही सगळ्यात खालचा बाण आहे तो खालचा बाण कुठे जाईल, तर उजव्या बाजूला वरती जाणार आहे. असं कोणत्या कोणत्या आकृत्यात घडतं, ए, सी आणि डीमध्ये, म्हणजे बी तसाही कॅन्सल होत असतो, म्हणून याचं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर मग काय करायचं, तो जो बाण वरती आहे, बाकीच्या आकृत्यासुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला उजव्या बाजूने वरती न्यायच्या आहेत, तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न. या 14 नंबरच्या प्रश्नामध्ये त्रिकोण सुरुवातीला
पहिल्या आकृतीमध्ये एक काटकोन आणि त्याच्यामध्ये त्रिकोण काढलेला पाहायला भेटतो आणि नंतर ती खाली रेष ओढलेली भेटते. दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र त्या ठिकाणी पहा तुम्ही त्रिकोण आहेत 2 आणि 2 त्रिकोणांच्या नंतर काय येईल तर एक रेष येईल फक्त आणि म्हणून याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी. 15 नंबरचा प्रश्न हे उजव्या कोपऱ्यामध्ये खाली आहे, नंतर वरच्या कोपऱ्यामध्ये गेले आणि आता इकडच्या कोपऱ्यामध्ये येईल. आता मग खालच्या कोपऱ्यामध्ये ते पाहिजेत डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ते फक्त डीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, म्हणून याचं उत्तर असेल 15चं डी. 16 नंबरचा प्रश्न खूप सोपा होता. पहिल्यांदा 1 आहे, नंतर 2 आकृत्या आहेत, नंतर 3 आहेत, मग 4 आकृत्या त्याच दिशेने सीमध्ये तसं आपल्याला पाहायला मिळतं. सोपं होतं. त्यानंतर 17वा प्रश्न या ठिकाणी पहा डाव्या बाजूला बाण आहे, तो डायरेक्ट उजव्या बाजूला गेला म्हणजे विरुद्ध दिशेला आणि एक रेष कमी झाली, बाणाची एक रेष कमी झालेली पाहायला मिळते. मग याच्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी खालच्या बाजूला जाईल आणि एक रेष कमी करायची, म्हणून सी नंबरचं ऑप्शन 17चं सी. 18मध्ये सुद्धा पहा त्रिकोण आतमध्ये होता आणि बाहेर चौकोन आहे. दुसऱ्या डायग्राममध्ये जर पाहिलं तुम्ही तर चौकोन आतमध्ये गेला आणि त्रिकोण बाहेर. मग आता तिसऱ्यावरून चौथ्याचं उत्तर कसं काढणार, तर चौकोन बाहेर जायला पाहिजे आणि सर्कल जे आहे त्या आतमध्ये, याचं कुठं होतं 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यानंतर 19 नंबरच्या प्रश्नामध्ये सुद्धा सोपं आहे. पहा कोणतीही एक डायग्राम तुम्हाला शोधायची आणि ती कोणत्या दिशेने फिरलेली आहे. जो तुम्हाला त्रिकोण दिसतो आहे पहिल्या आकृतीमध्ये तो दुसऱ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला गेलेला आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तर जो खालचे जे काही डॉट आहेत सर्कलवाला डॉट तो कुठं जायला पाहिजे, उजव्या बाजूला. उजव्या बाजूला कुठं आहे ते फक्त पहिल्या आकृतीमध्ये पाहायला मिळतं, म्हणून त्याचं उत्तर असणारे ऑप्शन नंबर 1 19चं ए. 20चं सुद्धा जर बारकाईने तुम्ही विचार केला तर 20 देखील खूप सोपं आहे. या डायग्राम काय झालेल्या आहेत तर फिरलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, त्या आकृत्या डाव्या बाजूने छापल्यानंतर किंवा डाव्या बाजूला आल्यानंतर कशा दिसतील हे तुम्हाला सांगायचं होतं. याचं उत्तर आहे सी. त्यानंतर पहा 21 नंबरचा प्रश्न. 21 नंबरच्या प्रश्नामध्ये काहीही करायचं नाही. खाली पहा 22-23मध्ये ज्या पद्धतीने मी लाल रंगाने ती आकृती पूर्ण केलेली आहे त्या पद्धतीने रेष ओढून घ्यायची. रेष ओढल्याबरोबर लगेच तुम्हाला उत्तरं सापडतात. रेष ओढल्यापासून जे तुमचं शिल्लक राहील ते तुमचं उत्तर असतं, म्हणून 21चं उत्तर असेल बी. 22चं उत्तरही त्याच पद्धतीने काढलं तर 22चं उत्तर येतं बी. त्यानंतर 23चं उत्तर देखील बीच येईल आणि 24व्या प्रश्नाचं उत्तर मात्र येईल ए. हे झालं 24 प्रश्नांपर्यंत. त्यानंतर 25वा प्रश्न याच्यामध्ये सोपं आहे. हे जे काही आरशातील आकृत्या आहेत या आरशातील आकृत्या सोप्या असतात. याचं उत्तर आहे 25चं ए. त्यानंतर 26चं बी, 27चं ए, 28व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर पहा 29वा प्रश्न. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर कागदाच्या घड्या घालून त्यावरती त्या आकृत्या काढल्यानंतर घडी जेव्हा आपण उलगडतो त्यावेळेस ती कशी दिसते, तर या ठिकाणी 29व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बी. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्कल जे लाल रंगाने मी सर्कल केलेले आहेत ते उत्तर आहेत, ते समजून घ्या. त्यानंतर 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देखील असणार आहे बी. 31व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, सर्कल केलेलं पाहून घ्या. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी. त्यानंतर 32वा प्रश्न. या ठिकाणी सुद्धा घडी घातल्याच्या नंतर त्या डायग्राम कशा दिसतात, तर याचं उत्तर असणार आहे सी. म्हणजे अशा पद्धतीने हा 32वा प्रश्न. त्यानंतर पहा 33व्या प्रश्नामध्ये ह्या आकृत्या काय करायच्या असतात, जोडायच्या असतात आणि जोडल्याच्या नंतर त्याच प्रत्येक आकारापासून एक पूर्ण आकृती तयार झाली पाहिजे. मग 33व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी. त्यानंतर 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे जोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बी. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. त्यानंतर 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे सीमध्ये. तर अशा पद्धतीने 36 प्रश्न झाले. त्यानंतर 37वा. आता या ठिकाणी काय केलेलं असतं, हे जे काही डाव्या बाजूला प्रश्न आकृती दिलेली आहे ही उजव्या बाजूच्या उत्तर आकृतीमध्ये लपलेली असते, ते आपल्याला शोधायचं असतं आणि म्हणून 37चं उत्तर येईल ए. त्या ठिकाणी रंगवलेलं पण आहे पहा, गिरवल्यानंतर तो आकार तुम्हाला दिसून देईल. 38चं उत्तर आहे बी 2 नंबरचा पर्याय. त्यानंतर 39मध्ये झेडसारखी आकृती लपलेली आहे आणि ते एमध्ये लपलेली पाहायला भेटते. 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. यस त्या ठिकाणी तुम्हाला लपलेला पाहायला भेटतो. तर अशा पद्धतीने 40 आकृत्या होत्या. या 40 आकृत्यांची उत्तर आपण आता या ठिकाणी पाहिलेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत गणिताचा.
खंड 2 जो भाग आहे अंकगणित परीक्षण यामध्ये, तर या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन नंतर देईल तुम्हाला, परंतु या पद्धतीने ही उत्तरं तुम्ही समजून घ्या. 999 आणि 9,999 यांचा जर गुणाकार केला तर ऑप्शन येतं सी नंबरचं 99,89,001 असं उत्तर येतं 41चं सी. त्यानंतर 42, 64चे सर्व विभाजक काढून फॅक्टर्स काढून त्यांची आपल्याला करायची बेरीज आणि ती बेरीज होते 127. त्यानंतर 43 प्रश्नामध्ये काय करायचं आहे, तर हे सर्व जे आहेत एकाखाली एक मांडून घेतल्यानंतर त्यांची बेरीज करायची आणि बेरजेमधून 0.6082 हे मायनस करायचं आहे आणि मायनस केल्यानंतर उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 674.4938. त्यानंतर 44व्या प्रश्नामध्ये पहा 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या येतात, तर याच्यामध्ये चार मूळ संख्या येतात. 45व्या प्रश्नामध्ये 0.2 आणि 0.03 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं पहा 0.006. त्यानंतर 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव कोणता असतो, तर 10 आणि 20ला भाग जातो आणि 30ला भाग जातो. 47व्या प्रश्नाचं उत्तर पहा 0.238चा अपूर्णांक कोणता असणार आहे खालीलपैकी, तर 119 छेदामध्ये 500 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 48 नंबर पहा 999 आणि छेदामध्ये 1000, तर याचं दशांश रूप काढायचं आहे आपल्याला 0.999. म्हणजे जर एकावरती 3 शून्य आहे तर उत्तरामध्ये सुद्धा पॉईंट नंतर 3 अंक असायला पाहिजेत, म्हणून सी उत्तर असणार आहे. 49मध्ये पहा याचं जे काही पदावली आपण सोडवली तर याचं उत्तर येतं 7/2. 50 पहा 50वा प्रश्न 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे 0.01 m², म्हणजे बी नंबरचा ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 51मध्ये 0.1 0.1 आणि 0.1 यांचा गुणाकार करायचा आहे, तर पॉईंटच्या नंतर 3 अंक असायला पाहिजेत, बी नंबरच्या ऑप्शनमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 52 नंबर एका दुकानदाराने 200 रुपयाला एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयाचा नफा झाला, तर विक्री किंमत जास्त होणार आहे, 240 होईल. खूप सोपा प्रश्न होता 52 नंबरचा. त्यानंतर 53 नंबर एका फळ विक्रेत्याने 1500 रुपयात एक सफरचंद विकत घेतले आणि दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये म्हणजे 1600 रुपये खरेदी झाली आणि सफरचंद 2236 जास्तला विकले. फायदा होणार आहे, दोघांची वजाबाकी केली 636. एका पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर आहे, म्हणजे 5 बाजूंची बेरीज जी आहे ती 80 सेंटीमीटर आहे, तर त्यातले 4 बाजू दिलेले आहेत 63. हेच 63 80मधून आपल्याला मायनस करायचं आहे आणि मायनस केल्याच्या नंतर 5वी बाजू भेटते 17 सेंटीमीटर. यानंतर 55 नंबरचा प्रश्न पुढील पदावलीतील लुप्त संख्या शोधायची आपल्याला, तर 58,394 यातून 86 मायनस करायचे, पुन्हा 86 मायनस करायचे, जे उत्तर येईल त्याला जर तुम्ही 86ने भागलं गुणिले 86 जे त्यानं भागलं तर 677 उत्तर येतं, ऑप्शन नंबर 1 ए हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न पहा एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी काढायचा आहे. 3:30 म्हणजेच काय, तर 15:30 होतील आणि 15:30मधून 10:45 मायनस जर केले तर 4 तास 45 मिनटं असं त्याचं उत्तर येईल. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न एका डब्यात 500 अंडी होती आणि त्यातले 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. आता किती फुटणार आहे 3/25, तर हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण अंडे म्हणजे 500च अंडे, 500तले 1/5 अंडी पाहुण्यांसाठी आपल्याला ठेवायचे आहेत, म्हणजे 100 अंडे 1/5 म्हणजे 100 अंडे जे आहेत ते पाहुण्यांसाठी जातील आणि फुटलेली वेगळी. म्हणजे असं जर केलं तुम्ही आणि तर किती शिल्लक राहतात, तर 340 अंडे शिल्लक राहतात आणि ते आपल्याला वापरता येतात. त्यानंतर पहा या ठिकाणी 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळून ती खालील आकृतीत दाखवण्यात आलेली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुलं नाहीत, तर 25 जी काही कुटुंब आहेत त्यांच्यामध्ये मुलं नाहीत असं त्याचं उत्तर होतं आहे. 10 आणि 15 25, तर हे ते त्या ठिकाणी ध्यानात राहू द्या. त्यानंतर एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज किती असते, सगळ्या कोणांची बेरीज आयत असेल, चौकोन असेल, चौरस असेल 360 अंश असते, म्हणून ऑप्शन नंबर 1 ए. एक संपूर्ण कोन म्हणजेच काय, तर कंप्लीट अँगल यांच्या समान कोणता कोण असतो, संपूर्ण कोन कंप्लीट अँगल, तर त्या ठिकाणी 4 काटकोन आपल्याला पाहायला मिळते. हे झाला गणिताचा भाग. त्यानंतर मराठीमध्ये पहा थोडंसं ब्लर आहे परंतु तुम्हाला
तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सापडून जाईल. सोनम कोणासोबत गेली होती दुकानामध्ये? तर वडिलांसोबत गेली होती. सोनमने दुकानात चकचकीत सायकल पाहिली. कशी होती ती? तर लाल रंगाची सायकल होती. सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली. तिचा वाढदिवस होता. ऑप्शन नंबर 1. सोनमने कशाप्रकारे आनंद व्यक्त केला? तर आईबाबांना बिलगून. शेवटच्या ओळीमध्ये शेवटला आईबाबांना बिलगली. त्यानंतर 66 नंबरचा प्रश्न, प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडांचे संगोपन अवघड का ठरतं? पॅसेजमध्ये उत्तर सापडेल तुम्हाला. त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणं कठीण आहे म्हणून. त्याचबरोबर भीमकाय पांडांचा मुख्य आहार कोणता आहे? तर बांबूची कोवळी पानं, तेही पॅसेजमध्ये आहे. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण विचारलं होतं. मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत, असं कारणसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आणि भीमकाय म्हणजे काय? तर याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा होता. या ठिकाणी उत्तर चुकले पहा. भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर भीमकाय म्हणजे मोठा आणि मोठ्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर लहान. म्हणून याचं उत्तर असणारे सी. या ठिकाणी हे उत्तर जे आहे आपण याला दुरुस्त करूयात. तर हा जो काही प्रश्न आहे तर या ठिकाणी 69 नंबरचा जो काही प्रश्न होता याचं उत्तर असणार आहे सी, लहान. त्यानंतर प्राणी संग्रहालयामध्ये काय केलं जातं पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. हे देखील तुम्हाला पॅसेजमध्ये सापडेल. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न फुलं अनेक दृष्टीने उपयोगी आहेत. पहिल्याच ओळीमध्ये फुलं अनेक दृष्टीने आपल्यासाठी उपयोगी आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर फुलं डॅश डॅश आढळतात. अनेक विविध रंग व आकृत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फुलांचा व्यावहारिक उपयोग काय आहे? व्यवहारामध्ये कसा उपयोग केला जातो? तर चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये फुलांचा वापर केला जातो. ते देखील आपल्याला त्या ठिकाणी सापडेल. त्यानंतर 76 नंबरचा प्रश्न 74 नंबर खाली आहे. डॅश डॅश फुलांचा वापर औषधी तयार करण्यात केला जातो. तर सगळ्या फुलांचा नाही केला जात, काही फुलांचा केला जातो. 74चं बी म्हणजेच ऑप्शन नंबर 2. त्यानंतर उत्तरात परिणाम शब्दाचा अर्थ काय? तर परिणाम म्हणजे काय? तर प्रभाव, चांगला प्रभाव दाखवलेला आहे, इजा करणे होणार नाही. तर बी नंबर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आलेले? 76 नंबरचा प्रश्न. ती एक दुर्लभ कलाकृती आहे आणि म्हणून तिची काळजी घेणे गरजेचं आहे, असं त्याचं उत्तर असेल 76चं ए. त्यानंतर 77 पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे? तर तो हार गळ्यात घालण्यासाठी वापरलं जातं पेंडेंट, म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 बी. 78 नंबर विधान 1 आणि 2 वाचायचे होते आणि त्यातलं काय खरं आणि काय खोटं हे सांगायचं आपल्याला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ए. पहिलं विधान सत्य आहे, दुसरं विधान असत्य आहे. त्यानंतर निडर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हटलं होतं या ठिकाणी. मग नसलेला म्हणजे काय? तर तो नाही. बाकीचे 3 आहेत, 1 नाही आहे. निडर म्हणजे न घाबरणारा, त्यालाच आपण धाडसी म्हणू, पराक्रमी म्हणू, शूर म्हणू. भित्रा मात्र त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल, म्हणून 79चं उत्तर असेल ए. आणि 80 नंबरचा प्रश्न उत्तरातील कलाकृती या शब्दाचा अर्थ तर माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने. तर अशा पद्धतीने 80व्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता या ठिकाणी काही 1-2 प्रश्न इकडे तिकडे देखील होऊ शकतात. आपल्याला उत्तर फायनल ॲन्सर की जी आहे ती मिळून जाईल, त्यावेळेस आपण ते पाहून घेऊयात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कशा पद्धतीने उत्तर असायला पाहिजेत, अपेक्षित आहेत, याचा एक अंदाज लावलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही समजलं असेल आणि पुढील स्कॉलरशिप परीक्षेसाठी जर तुम्हाला अजून काही मदत हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.